स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कार्तिकी महिन्यामध्ये आपल्याला विष्णू भगवानांची अति उच्च कोटीची सेवा करायची आहे। कार्तिक महिना हा महिनाभर आहे, त्यामुळे जेवढी सेवा आपल्याने होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे। ज्यांच्यावर भरपूर कर्ज झालेलं आहे, कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर आहे आणि ते कर्ज फिटत नाही आहे, खूप मेहनत कष्ट करून सुद्धा ते कर्ज जर तुमचं फिटत नसेल तर तुम्ही ही सेवा अति उच्च कोटीची अशी ही सेवा विष्णू भगवानांची तुम्हाला करायची आहे। ती व्यंकटेश्वर स्तोत्र याची सेवा आहे। ती 40 दिवसाची, 21 दिवसाची, 3 दिवसाची जशी तुम्हाला जमेल तशा प्रकारे तुम्हाला करायची आहे। आता ही सेवा कशी करायची, कोणी करायची, का करायची, कशी करायची त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा। बघा, आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार की कार्तिकी महिना चालू झालेला आहे। कार्तिकी महिन्याला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे, कारण की ह्या महिन्यामध्ये विष्णू भगवानांची भरपूर प्रमाणात अशी कृपा आपल्यावर होते आणि आपल्या आयुष्याचं सोनं होतं। विष्णू भगवानांची जर स्मरण केलं, त्यांचं नाव स्मरण केलं तर लक्ष्मी माता सुद्धा आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या घरामध्ये निवांत स्थिर राहते आणि अखंड निवास तिचा असतो। तर आम्ही तुम्हाला आज सांगणार, जर तुम्ही विष्णू भगवानांची सेवा करणार असणार, तुमच्या भरपूर प्रमाणात कर्जाचा डोंगर झालेला असेल, कर्ज झालेले असतील किंवा काहीतरी चुकांमुळे तुमच्यावर एवढं कर्ज ओढून आलेलं असेल आणि ते इकडचा खड्डा भरतात लगेच दुसरा खड्डा तयार होतो, तर त्या व्यक्तीने नक्कीच, त्या महिलेने नक्कीच ही सेवा करायला पाहिजे। कारण की ह्या सेवेचा अनुभव येतोच, 100% अनुभव येतो, खात्रीशीर येतो। कारण की ही व्यंकटेश्वर स्तोत्राची सेवा आहे, ही अति उच्च कोटीची प्रभावशाली सेवा आहे। जे कोणी करतो त्याला अनुभव तर येतोच, पण त्याचा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने एखाद्या म्हणजे व्यक्तीने ज्याच्यावर कर्ज झालेला आहे त्या स्त्रीने किंवा त्या घरातल्या पुरुषाने ही सेवा जर केली त्याला नक्कीच अनुभव, भगवंत विष्णू त्यांना साक्षात दर्शन देतात। असं सुद्धा भरपूर जणांना अनुभव आलेला आहे। स्वतः मी सुद्धा ही सेवा केलेली आहे। भरपूर स्वामी भक्तांना या सेवेचा भरपूर अनुभव आलेला आहे। नक्कीच तुम्हाला जर खरंच अनुभव घ्यायचा असेल आणि भगवान विष्णूंचं खरंच तुम्हाला दर्शन हवं असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा मनोभावेने। आणि तुमचं जेवढं बी कर्ज असेल, भरपूर कर्ज सुद्धा असेल, तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल, तो उतरत नसेल तर नक्कीच त्या स्त्रीने, पुरुषाने ही सेवा करायचीच आहे। बघा, अनुभव घेऊन बघा, तुमचं कर्ज फिटल्याशिवाय राहणार नाही, ही 100% गॅरंटी आहे। आणि विष्णू भगवानांची सेवा म्हणजे विष्णू जिथं विष्णूची सेवा होते तिथं माता लक्ष्मी अखंड निवास करते। त्या घरामध्ये सुख, शांती, वैभव, ऐश्वर्य नांदतं, ते घर सुख शांतीने भरतं आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा भगवंत विष्णू नक्कीच पूर्ण करतात। आता ही सेवा कोणी करायची, तर आता मी तुम्हाला सांगते, ही सेवा पुरुष करू शकतो, स्त्री करू शकते। लहान म्हणजे मुलं जे 10वी 11वी 12वीतली मुलं आहेत त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नसतील त्यांनी सुद्धा ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। बघा, आता ही सेवा करताना काही नियम आणि अटी आहे ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगते। बघा, ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा करताना नियम आहे, जो कोणी ही सेवा करतो त्याला मांसाहार करावा लागत नाही। कारण की मांसाहार घरात चालतच नाही। मांसाहार भलेही तुमच्या घरातले लोक ऐकत नसतील तर बाहेर जाऊन खाऊ शकतात, पण मला तर असं म्हणायचं आहे, जर तुमची स्त्री म्हणजे तुमची पत्नी किंवा तुमची आई वगैरे ही सेवा जर करत असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा ती जेवढे दिवस करत असेल तेवढा दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही। कारण की ही विष्णू भगवानाची सेवा आहे आणि माता लक्ष्मी सुद्धा त्यांच्यासोबत येणार आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार सुद्धा करायचा नाही। तुम्हाला ब्रह्मतत्वाचं पालन सुद्धा करायचं आहे आणि परअन्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं सुद्धा तुम्हाला त्या दिवसामध्ये खायचं नाही। ही सेवा अति उच्च कोटीची आणि अतिशय प्रभावशाली आहे। ह्या सेवेचा अनुभव येतोच आणि देव तुम्हाला दर्शन देतोच। कुठल्याही स्वरूपात येऊन तुम्हाला 12 वाजता देव दर्शन दिल्याशिवाय राहत नाही। भरपूर जणांचा अनुभव आहे, सांगताना सुद्धा माझ्या अंगाला काटे येत आहे, कारण की मी स्वतः ही सेवा 4 वेळेस केलेली आहे आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे आणि त्या सेवेने मला माझ्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला सांगते, तुमचं सुद्धा कल्याण हो। तुमच्यावर जर कर्जाचा डोंगर असेल, तो उतरत नसेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा करायची आहे। खूप मनोभावेने श्रद्धेने करा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आता ही सेवा कशी करायची तुम्हाला सांगते। ही सेवा 40 दिवसाची पण आहे, 20 दिवसाची पण आहे। पण मला असं म्हणायचं आहे, तुमच्यावर जर भरपूर कर्ज झाले असेल तर त्या व्यक्तीने काय करायचं आहे, त्या महिलेने काय करायचं आहे, घरातल्या व्यक्तींनी
तर तुम्ही 40 दिवसाची सेवा करा, कारण की 40 दिवसाची सेवा अशी आहे की 40 दिवस आपल्याला काय पाहिजे असतं देवाकडून. आपल्याला असं वाटतं की एक दिवस सेवा केली आपल्याला भरपूर मिळालं, तसं नाही. ज्या वेळेस तुम्ही 40 दिवसाची सेवा करणार त्यावेळेस देव तर तुम्हाला दर्शन देणारच, पण तुमच्या डोक्यावरचं कर्ज संपूर्ण मिटलेलं असेल. तुमच्या म्हणजे बघा, कष्टाला पर्याय नाही, पण कष्ट केल्यावर पण आपण खूप कष्ट मेहनतीने खूप कष्ट करतो तरी सुद्धा आपल्याला जर फळ मिळत नसेल तर नक्कीच देवाचं शरण जायचं आणि देवाची प्रार्थना करायची. नक्कीच भगवंत विष्णू तुमच्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण करतील. आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रात्री 12 वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे. रोज 40 दिवस तुम्हाला ही सेवा रात्री 12 वाजता करायची आहे. काय करायचं, तुम्ही हातपाय पण धुवू शकता, पण शक्यतोर ह्या सेवेला आंघोळ जर केली तर अतिशय उत्तम. बघा, रात्रीचं 12:15 वाजेला आंघोळ करायची, 11:30 वाजेला आंघोळ करायची. पुरुषाने केली तरी चालेल, स्त्रीने केली तरी चालेल. आता स्त्रियांचं कसं असतं, 40 दिवस ही सेवा होत नाही, मध्येच मानसिक धर्म येतो, तर ते तेवढे 3-4 दिवस 5-6 दिवस तुम्हाला गॅप ठेवायचा आहे, नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकतात. पण पुरुषांचं तसं नाही, पुरुषांना ही सलग करता येईल. आणि बघा, तुमच्या घरामध्ये जर आता कोणी विटाळ झालेला असेल, कोणी तुमच्या घरामध्ये कोणी बाळंतन झालं असेल, तर तुम्ही ती सेवा 12 दिवस खंडित पडेल तर 12 दिवस करू नका, नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकतात. बघा, आता मी तुम्हाला सांगणार, जर 12 वाजता आपल्याला काय करायचं आहे, त्या दिवशी तुम्हाला आंघोळ करायची आहे. आता ही सेवा कधी करायची, तुम्ही कधी पण करू शकतात. तुम्ही एकादशी पासून चालू करू शकतात. आता कार्तिकी महिना चालू आहे, अत्यंत शुभ दिवस आहे, अत्यंत प्रभावशाली आहे. खरंच जर तुम्हाला भले तुमच्यावर कर्ज नसेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की मला भगवंताचं दर्शन व्हावं, तर तुम्ही ही सेवा नक्कीच करणार. जर तुम्हाला खरंच भगवान विष्णूचं दर्शन करायचं असेल, ज्यांना खूप श्रद्धा असेल कृष्णवर आणि ज्यांना दर्शन घ्यायचं असेल, त्यांनी ही सेवा करून बघा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. भले तुम्ही 3 दिवसाची करा, 21 दिवसाची करा, पण ज्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे त्यांनी 40 दिवसाची ही सेवा करायची आहे. आता ही सेवा करताना मी तुम्हाला सांगितलं, रात्री 12 वाजता कुठल्याही दिवशी करू शकतात. गुरुवारी, सोमवारी, मंगळवारी, ज्या दिवशी तुम्हाला वेळ बनेल त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा करताना तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता संकल्प करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला देवाजवळ बसून तुम्हाला म्हणजे देवाजवळ किंवा स्वामी समर्थ महाराजांजवळ तुम्हाला बसायचं आहे, म्हणजे मंदिराजवळ, आणि तिथून तुम्हाला खडी साखर आणि एक नारळ ठेवायचा आहे. देवाला तुमची प्रार्थना सांगायची, तुमचं जे कष्ट आहे, तुमचं दुःख आहे ते भगवंताला म्हणजे देवाला सांगायचं आहे की मी अशी सेवा करणार आहे. हे भगवंता, माझ्यावर एवढं डोंगर आहे, कर्जाचं डोंगर आहे, माझं स्वप्न पुरं होत नाही, मला मूलबाळ होत नाही, तरी मी ही सेवा करणार, खूप मनोभावी श्रद्धेने ही सेवा करणार, तर तुम्ही माझ्यावर कृपा करावी, माझ्या मनातली इच्छा पूर्ण करावी, असं देवाला प्रार्थना करायची आहे. आणि ते नारळ खडी साखर तुम्हाला देवाजवळ ठेवायचं आहे. आणि नंतर ही सेवा तुम्हाला रात्री 12 वाजता, तर तुम्हाला 11:30 वाजता तुम्ही आंघोळ करायची, स्वच्छ आंघोळ करायची. आंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही हातपाय धुवून सुद्धा बसू शकतात. पण माझं असं म्हणणं आहे की आंघोळ जर केली तर अतिशय उत्तम राहणार. तर आंघोळ करायची, नंतर ना तुम्हाला निळ्या कलरचे कपडे घालायचे आहे, निळ्या कलरचं आसन घ्यायचं आहे. स्त्री असतील तर त्यांनी ड्रेस घालायचा, पुरुष असतील तर त्यांनी सोडं घातलं तरी चालेल, फक्त सोड्यावर केली तरी चालेल, स्त्रियांनी ड्रेस वगैरे घातला तरी चालेल. तुम्हाला जर कपडे तुमच्याकडे, समजा आता तर सगळ्यांकडेच नवीन नवीन ड्रेस असतात कलरमध्ये, तर तुम्ही निळ्या कलरचा ड्रेस घालायचा, निळ्या कलरचाच ड्रेस घालायचा, निळ्या कलरचं आसन घ्यायचं, त्याच्यावर बसायचं. त्याच्यावर बसून तुम्हाला व्यंकटेश्वर स्तोत्र 21 वेळेस पठण करायचं आहे. 21 वेळेस पठण केल्याने म्हणजे एक मंडळ तयार होतं. तर असं तुम्हाला 40 दिवसापर्यंत 21 वेळेस तुम्हाला व्यंकटेश्वर स्तोत्र मिळायचं आहे. व्यंकटेश्वर स्तोत्र जे आहे ते संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. तर आता ते मराठीतलं आहे, जर तुम्ही वाचायला घेतलं, समजा 12 वाजता, मी अगोदर मराठीतलं केलं होतं, तर मी वाचायला बसायची तर मला 3 वाजायचे. तर जर तुम्हाला संस्कृतमध्ये जर आपण केलं तर याला 1-1.5 तास लागतो. म्हणजे आपण जर 12ला बसलो तर तुम्हाला बघा 12ला बसले तर तुम्ही जर हळू वाचत असणार तर तुम्हाला 1 किंवा 1.5 वाजेल, आणि जर तुम्ही फास्टमध्ये वाचणार तर तुम्हाला एकच तासामध्ये तुमचं 21 वेळेस वाचून होणार. तर आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्ही संस्कृतमध्ये करू शकता. संस्कृतमध्ये एवढं अवघड नाही, संस्कृतमधलं खूप सोपं पण आहे, मराठीतलं पण तेवढंच सोपं आहे. तर हे वाचताना तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या ओळीपासून तर 10 ओळ्या तुम्हाला ज्या ओव्या असतात त्या 10 ओव्यापर्यंतच तुम्हाला पठण करायचं आहे, म्हणजे वाचायचं आहे. म्हणजे 20 वेळेस तुम्हाला पहिल्या ओवीपासून तर 20 ओवीपर्यंत 10 ओवीपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे, म्हणजे 20 वेळेस. आणि जो 21वा वेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला
पहिल्यापासून तर पूर्ण संपूर्ण पुस्तक वाचायचं आहे. म्हणजे व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण म्हणायचं आहे. फलस्तुती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे. पण ज्या वेळेस तुम्ही सुरुवात करणार 21 दिवस म्हणजे 40 दिवस, तर पहिल्या दिवशी तुम्हाला म्हणजे पहिल्याच दिवशी नाही तर तुम्हाला पहिल्या 1 ओवीपासून तर 10 ओव्या असे तुम्हाला पठण करायचे आहे. नंतर फलस्तुती आहे. तर फलस्तुती आपल्याला दरवेळेस नाही म्हणायची. फक्त तुम्हाला जे 21व्या वेळेस तुम्ही म्हणणार त्यावेळेसच तुम्हाला फलस्तुती म्हणायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या व्यंकटेश्वर स्तोत्राचं पठण करायचं आहे 40 दिवसापर्यंत. खूप सोपं आहे, सिंपल आहे, अतिशय उत्तम आहे. वाचताना तुम्हाला याचा अनुभव येईल. आता बघा, हे वाचताना तुम्हाला दिवा लावायचा आहे. देवाजवळ दिवा लावायचा. तुपाचा लावू शकतात, तेलाचा लावू शकतात, पण तुपाचा लावला तर अतिशय उत्तम. तुपाचा दिवा लावायचा. तो भरपूर दिवा म्हणजे जोपर्यंत आपण वाचत आहे तोपर्यंत तो दिवा पेटायला पाहिजे. त्यामुळे दिव्यामध्ये भरपूर तेल टाका, तूप टाका आणि तो दिवा प्रज्वलित करा. आणि नंतर देवाला खडी साखर वगैरे ठेवल्यानंतर तुम्हाला असं पठण करायचं आहे. आता पठण झाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला बघा वाचताना तुम्हाला अनुभव येईल. आता अनुभव कसा येईल, तुम्हाला कधी देवाचं दर्शन होईल. पहिल्या दिवशी तर नाही होणार, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी देव तुम्हाला साक्षात्कार दर्शन देतील, साक्षात्कार देशील. काय काय होणार बघा, तुम्हाला सांगते, मी अनुभव सांगते माझा स्वतःचा. मी ज्या वेळेस वाचायला बसली होती त्यावेळेस मला असं वाटायचं की माझ्या साईडला देव बसलेला आहे, कोणीतरी बसलेला आहे, माझ्या पाठीमागे कोणीतरी बसलेला आहे, कुणीतरी येत आहे. आणि अचानक खूप सुगंधित वास यायचा आणि माझं दार सुद्धा वाजलेलं आहे. त्यावेळेस 12 वाजता 12:30 1च्या दरम्यानमध्ये माझं स्वतःचं दार सुद्धा वाजलेलं आहे. मी तुम्हाला सांगत असताना मला खरंच शहारे येत आहेत अंगाला, पण हे सत्य आहे. देव आपल्याला दर्शन देतो. आणि कार्तिकी महिना चालू आहे तर हा दिवस, हे दिवस आहे महिन्याभरामध्ये खूप अतिशय उत्तम आहे. ही सेवा केल्याने अति उच्च कोटीची आहे. याचं फळ तुम्हाला भरभरून प्राप्त होणार. त्यामुळे हे बघा, असा आवाज येतो, सुगंधित वास येतो, असं वाटतं आपल्या साईडला कोणीतरी बसलं आहे, आपल्या पाठीमागे कोणीतरी बसलं आहे, पायांचा आवाज येतो, काहीतरी विचित्र आवाज आपल्याला येतात, पण आपल्याला देव दर्शन देतोच. बघा, तुम्हाला अनुभव येईल. जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही 3 दिवसाची सुद्धा ही सेवा करू शकतात. पण ज्यांच्यावर भरपूर कर्जाचा डोंगर झालेला असेल त्या स्त्रियांनी, त्या व्यक्तींनी 40 दिवसाची ही सेवा करायची आहे. 40 दिवसपर्यंत तुम्हाला असंच पठण करायचं आहे, असं वाचन करायचं आहे व्यंकटेश्वर स्तोत्राचं. ह्या व्यंकटेश्वर स्तोत्र जर आपण असं पठण केलं रोज 40 दिवसपर्यंत तुम्हाला असंच पठण करायचं आहे. 12 वाजेला बसायचं आहे, निळ्या कलरचं असं आसन घ्यायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला 12 वाजेला, बरोबर 12 वाजेलाच ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. बघा, खूप अति उच्च कोटीची, अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे. नक्कीच तुमचं कर्जाचा डोंगर असेल तो पूर्णपणे नाहीसा होईल. जर तुम्हाला मुलं बाळाला संतानाचा प्रॉब्लेम असेल ते सुद्धा तुमच्या मनातल्या इच्छा नक्कीच भगवंत विष्णू पूर्ण करणार. जर तुम्हाला हे खरंच माझं चॅनल आवडत असेल, लाईक सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.